पाणी मंडना मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंद नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरे राम कृष्ण हरे
सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे, 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 नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरी सत्य साच खरे, सत्य साच खरी सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, 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 नाम विठोबाचे बरे. साधने साधने येणे साधने 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 ये उभय लोके गिरते लोके गिरती गिरती उभय लोके गिरती उभय लोके गिरती गिरती उभय लोके गिरती गिरती हरिभक्तपरायण सतीश महाराज चव्हाण तसेच त्यांना साथ देते हरिभक्तपरायण गोकुळ महाराज शिजूळ. बस हॅलो हरी
सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे
वेरूळ तीर्थक्षेत्रामध्ये आदिनाथांना वंदन करून शिरूर येथील पाठक पैनाबाई महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. सत्य सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाची परी, नाम विठोबाचे परी. येणे साधते साधने, येणे साधते बंधने, वय लोकी कीर्ती जेणे, वय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, लाभ
उठावती त्यासी उठावती येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने वयलुकी कीर्ती जेणे उभयलोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा म्हणे भोळा म्हणे भोळा म्हणे भोळा जाणे कडी काढा जिंकू जाणे कविता तुटती बंधने तुटती बंधने वयलुकी कीर्ती जेणे उभयलोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जने सद्गुरुनाथांवर अत्यंत प्रेम करणारे माझे सर्व नामधारक त्यातल्या त्यात हरिभक्त सालाबादाप्रमाणे या वैरागड तीर्थक्षेत्रामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या शुभाशीर्वादाने संपन्न होत असणारा हा नाम यज्ञ बोलता 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 4 दिवस निघून गेले. आजचा 5वा दिवस उजाडला. 6वा दिवस उजाडला. 6व्या दिवसाला सायंकाळच्या सत्रातली सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आलेली आहे. माध्यम कुठलंही असू द्या, अंबाबाईचा उत्सव आहे या कीर्तनाला, गणपती बाप्पाचा उत्सव आहे या कीर्तनाला, आमच्या घराची वास्तू शांती आहे या कीर्तनाला, संतांचा वैष्णव मेळावा आहे या कीर्तनाला, माझ्या वडिलांचा 13वा दावा आहे या कीर्तनाला, सत्यनारायणाची महापूजा आहे या कीर्तनाला. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला खायला प्यायला निजायला उठायला बसायला चहाला पाण्याला नाश्त्याला सगळी व्यवस्था आमच्याकडे केली जाईल. अहो या कीर्तनाला या रे या रे लहान थोर,
अभंग आहे तुकोबारायांचा. आजच्या कीर्तनाला 100, 500, 200, 100 माणसं आले, आनंदाची गोष्ट आहे. या बसलेल्या 100पैकी 99ला जाऊ द्या, भोगतीन आपल्या आपल्या कर्माची फळ. यांना ज्ञानोबाची वाट लावली, यांना तुकोबाला खाल्लं. महाराष्ट्रातल्या 125-150 संतांचं पानिपत केलं. त्यांच्या जीवावर फावड्यानं पैसे उठले जातात. सांगणाऱ्याचं टकोर ठिकाणावर नाही तर ऐकणाऱ्यांचं कसं राहील. अर्ध लोक माणसाला कळतं बरं लवकर, बिना आबरूच्या माणसाला नाही कळत. असो दे कीर्तनकार महाराज, पण गाडलं ना रे समाजाला, गाडलं ना. हा जो समाज बसलेला आहे हा सगळा रोगट समाज आहे. समाज विषयाच्या अधीन आहे आणि तू तर अहंकारात बुडून गेलेला आहे. यांच्या हिताशी काही येणं नाही. 350 पावणे 400 वर्षापूर्वी तुकोबारायांचं हे मत आहे. गोटीच्या बुवाचं नका ऐकू. कोण म्हणतं तुम्हाला ऐकायलाच पाहिजे. हा भाजीपाला नाहीये दादा, अरे याचं 24 कॅरेटचं सोनं आहे. ज्ञानोबा तुकोबा फक्त तुम्हाला सौद्यासाठी आहे. खरानी माय मरी गई. तुम्हाला फक्त ज्ञानोबा तुकारामाच्या माध्यमातून करोडो रुपयाची उलाढाल करायची, बायका पोरं पोसायची. तुम्हाला ज्ञानोबा तुकोबारायांच्या अद्वैत तत्वज्ञानाशी काही घेणं नाही. बुडविला धर्म अधर्म अशी सुरुवात आहे गाथ्यामध्ये अभंगाची. आम्ही वैकुंठवाशी. आणि शेवटची ओढ आहे पिटू भक्तीचा डांबोरा. या अभंगामध्ये ही ओढ आहे, धर्म बुडव्यांनी धर्म बुडवला आणि जे प्रयत्न करतात त्यांना अंगात येणं म्हणतात हे मेंढर बुडीचे माणसं. ऐकणाऱ्यांचा दोष नाही, दोष आहे सांगणाऱ्या माणसांचा. पिटू भक्तीचा डांगोरा खालून आणि आम्ही वैकुंठवाशी वरून मध्ये अशी ओढ आहे. अर्थ लोपले पुराणी, नाश केला या शब्द त्यांनी. शब्द पांडित्य लोकांनी नाश केला. मित्र चांगला ऐका, इथं दारुड्याचा प्रश्न नाही, इथं खाताळाचा प्रश्न नाही, इथं मूर्खांचा प्रश्न नाही. जे शानपण धरून या ठिकाणी उभे राहतात अशा माणसांचा दोष आहे. तुम्हाला तोंड बघून वाडा सांगितलं का सगळ्यांना वाडा असं सांगितलं घरधण्याने? सगळ्याची येते आहे अधिकार, दुसरी जर देव पावला नाही तिसरी त्या बापानं ठेवलंय का आता? असा हिंड बोकड्या. पहिल्या बायकोला नाही देव पावला तर दुसरी नाही पावला तर तिसरी नाही पावला तर चौथी. चालू दे उजेड पडेपर्यंत. का हो म्हणला वंशाला दिवा पुचकल्यानंतर माझं नाव चालावं एवढी अक्कल आहे माणसाला. इथं कशी कान पडली अक्कल.
मानापानाचा आपापलेला माणूस, ऐकणाऱ्यांचा दोष नाही. हा पुढं पाय पसरून बसला, मी तुमचा गुरु पडा, माझा पाया गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्यांना दिला माशे घरी. गुरुही बोगस आणि शिष्य उलगेल. कधी कळायची ही गोष्ट? तेथील प्रमाण तेथील प्रमाण सृष्टीच्या आरंभी सूर्याला, तेथील प्रमाण सृष्टीच्या आरंभी सूर्याला, सूर्यानं मनूला, तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते या जीव संतोषे केली. म्हणजे वरण भात खायच्या पत्तरवाड्या आहेत का जन्म मरणाचा पैसा आहे? दुसरा उद्योग नाही का करायला? दुसरा उद्योग नाही करायला? काम धंदे नाहीत का दुसरे? ढेकळं फोडायची ना जंगलामध्ये. शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पत्तरवाड्या आहेत का? शास्त्र म्हणजे का जन्म मरणाचा फैसला आहे? तुम बघते रहो, हम सुनते रहेंगे. किती बुवा मारलेत आजपर्यंत, अजून किती मारणार? म्हणजे ज्ञानबाची मेतकडे भाग्य म्हणावं लागल महाराष्ट्राचं. निळोबाराय धकल्यानंतर बहिणाबाई धकल्यानंतर पंडोबा महाराजांचा, चोरोबा महाराजांचा महाराष्ट्राचा ठाण्यावर श्रीपाद महाराज महाराष्ट्राला निदान या गोष्टी तरी तुम्हाला आज सुनायला मिळतात. गुजेवे नाही कोण सांगे. तुम्ही कापूस पेरला, कापसाचं उत्पन्न आलं, ट्रॅक्टरवर कापूस तालुक्याच्या गावाने विकायला नेला. विकल्यानंतर काही पेमेंट हाती आलं. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. तुम्ही फाट्यावर उतरला. फाट्यावरून हे गाव कमीत कमी 2-4 किलोमीटर अंतरावर आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहे. 50,000 रुपयांचा पुडा या हातात आणि 50,000 रुपयाचा पुडा या हातात. म्हणजे बंडल रात्री 8 वाजता गाडीनं उतरले पेमेंट घेऊन आणि रस्त्यानं अशी पैशांची बंडल धरून, बघा पाहुणे माझ्याकडे लाखो रुपये आहे, बघा पाहुणे माझ्याकडे लाखो रुपये आहे,
बघा बघे माझ्याकडे लाखभर रुपये आहे बघ, आता तुमचा मर्डर करतील का भाऊदादा म्हणतील? डोकं नाही चालत का? डोकं सांगणाऱ्याचं डोकं कान पडलं. ते म्हणताय कुठून आला पण तो अंगातच येत. तू इकडे ये, तुला दाखवतो मी कसं अंगात येत ते. अंगात येत ज्वारी बाजरीतला बुवा लाज नाही वाटत का तुले? अपप्रचार करतात. देव अंगात येतो का? देव अंगातच आहे. कुठं गेला देव? फाशीवर. मी आता जळगाववरून सकाळी निघालो, सायंकाळी इथं आता आलो. आता मी आलो का देवानं आणलं? मला सांगावं लागेल का आता इथून? कोणी आणलं इथं? मोदी साहेबांना आणलं का देवानं आणलं? गव्हर्नमेंटच्या झाले या शरीरात कोणाची या सत्ते गचांडा धरणारा कोणी नाही पडून सगळी मनमानी शब्द समजतात का? माझ्या जळगावला आयरणी भाषेमध्ये म्हणे गाळा खाले कुत्र चालच, म्हणे मीच वडच. आता कुत्र गाडं वडच का पहिले गाडं वडतस? गाडं कोण वडच? कोण वडच रे भाऊ? गाडं पहिलं गाडं वडतात. आणि या कुत्र्याला काय वाटतं? कुत्र्या काय वाटतं कुत्र्याला? कुत्र्या तुला भ्रम झालाय, तुझ्यामुळे गाडं चालत नाही. कल्पना खरं बोला. अरे खरं बोला रे, खरं बोला. देव अंगात येतो का अंगातच आहे? कुठं गेला देव? देव अंगात येतो? साईनाथ बाबा देव अंगात येतो का अंगातच आहे? देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा. नाही कुणाचा भावाचा, नाही कुणाचा भावाचा, नाही कुणाचा भावाचा, नाही कुणाचा भावाचा. देव भावाचा भावाचा, 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 देव भावाचा भावाचा. तुझे विनयित कोण सांगे? 800 वर्षापूर्वी हे ज्ञानोबारायांचं मत आहे. मानापानाला आपापलेला माणूस शब्दांचा विचारच करत नाही. लोक गपागप खायला देतात. गुलाबजामुन, श्रीखंड, पुऱ्या, बासुंदी. आई बाबाचा समाज पाया पडत नाही. इकडं तंगड्यांमध्ये समाज आडवा पडतो. गपागप खिशे भरून देतात, तरी आम्हाला परवडत नाही म्हणतात. टोल नाक्यावर टाळ्या वाजवणार आहे. इकडं काय तुझ्या बाबाची ठेव आहे काय? शब्द समजत नाही. तुझे विनयित कोण सांगे? 800 वर्ष झाले, 800 वर्ष, 800 वर्ष झाले अण्णा या गोष्टीला. तपे विन दैव दिले विन प्राप्त, आणि तुझे विनयित कोण सांगे? अरे आम्हाला बायकोच्या बहिणीची मराठी कळते, संतांची मराठी कळत नाही. असू दे कीर्तनकार महाराज, जे संप्रदायाला नाव ठेवतात ते मला देत काय? ते बाजारू येते. समाजाची काही पडलेली नाही. समाज नरकाला गेला काय, मोक्षाला गेला काय? तुझे विनयित कोण सांगे? लाखभर रुपये, 2 बंडला हातात आहे. फाट्यावर उतरला, रात्रीचे 8 वाजले, या गावाकडे निघाला. बघा पाहुणे, माझ्याकडे लाखभर रुपये. लोक भावदादा म्हणतील का मर्डर करतील? असं असतं का ते? असं बघा पाहुणे, माझ्याकडे लाखभर रुपये. बिना डोक्याचा शब्द समजत नाही. असं असतं का? अरे पैसे असून सुद्धा नको म्हणावं लागतं. ऐका जरा, पैसे असून सुद्धा
आज मिळाले नाही परवा ये असं सांगितलं असून सुद्धा नको म्हणावं लागतं. बघा दादा मी गुरु केलेला आहे, माळ घातलेली आहे. तो व्यापारी म्हणायचा आज बँक बंद झाली, परवा दिवशी लवकर ये आणि तुझं पेमेंट घेऊन जाय. तेव्हा शेपट खोटं नाही बोलत, मी माळ करी खरं सांगता. बघा पाहुणे 50,000 रुपये इथे आणि 50,000 रुपये इथे असं का प्रकट करिता होय मात्र गमन. काय सांगतं शास्त्र आणि त्यांचं काय ऐकता. मग तुझं काय ते सांग ना. मग 50,000 इथे ते 50,000 इथे असं सांगता काय तुम्ही. असं सांगता मी कीर्तन सुटल्या तुमच्या पायाला हात लावतो मी सांगता का खोटं बोलता. अरे प्रगट करिता होय मातृगमन मातृगमन. प्रगट करिता होय मातृगमन. ज्ञानदेव म्हणे आन निवृत्तीची सद्गुरुनाथ महाराज. सांगणारे माणसं मरून गेले, सांगणारे माणसं राहिले नाही. कणगोड्या उघड्या लावणारे पुढे धडकले आणि आम्ही माना हलवतो विठाला. आता ऐका एकदम उदाहरण सांगतो. विदाउट लाईन कट करतो ना अभंगाच्या मुडमुट्याकडे येतो. तुमचा उद्धार कणगोड्या उघडल्यानं होईल का नामस्मरण केल्यानं होईल. खरं बोला. मी तुळशीला पाणी घालण्याची निंदा करतो का मी. ती तर माझ्या हिंदुस्थान देशाची संस्कृती आहे. देव घरातल्या देव धुतल्यानंतर जन्म मरणाचा फैसला होईल का सात्विक कर्म घडे. दिंड्या वाऱ्या केल्याने, व्रत वैकल्य केल्याने, उपास तापास केल्याने, कीर्तन प्रवचन ऐकल्याने, कीर्तन प्रवचन सांगितल्याने नेमकं काय होईल. सत्कर्म घडेल. जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, अनंत जन्माच्या भावनेमध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल, जन्म मरणाचा बिमोड करावा असं वाटत असेल, संतांना शरण जाऊन भगवंताचं नाम घ्यावं लागेल. नामाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. नामाबर्दे तत्व नाही रे अन्यथा. 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 काय प्रमाण देवी. आता थोडं बोलू आपण. नाम कशाला म्हणतात. नाम कशाला म्हणतात विचारा बरं. एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या बुवाला विचारा बरं. 10,000 रुपये नका घेऊ, 20,000 रुपये घे आणि देवाचं नाम सांग. उपाधीला जे आता आजीनं ठेवलेलं आहे अण्णा, तुमच्यामध्ये सुद्धा कोणी भाग्यवान बसलेला असं नवीन जरा व्यवस्थित ऐकून घ्या. आणि माझं जर चुकत असेल तर कीर्तन सुटल्यावर मला भेटा. जर माझं चुकीचं असेल, मी चुकीची नाही माफी मागितली तर 2 बापाचं बरी. माझं जर चुकत असेल नाही, हजारो लोकांमध्ये माफी मागितली मग बोला. उद्धार देवाच्या नामानं होणार आहे. कशा नाही तुमचा उद्धार होणार नाही. पुढे ऐका. देवाचं नाम कशाला म्हणतात. नाम माईक मधून बोलायचा विषय आहे का सद्गुरूच्या सेवेचा विषय आहे. नेमकं बोला, खरं बोला. मला तर करायला घालव. देवाचं नाम माईक मधून बोलायचा विषय आहे का संतांच्या पायाला लागण्याचा विषय आहे. पुसत सांगे नाही तर दूध भात. 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 पैसोनी एखादा सुख गोष्टी. पैसोनी एखादा सुख गोष्टी. पैसोनी एखादा सुख गोष्टी. पैसोनी एखादा सुख गोष्टी. पैसोनी
एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो नामाच्या बाबतीत. ते अक्षराचे अव्यक्त होय, ते अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानीयचे ज्ञानेश्वर महाराज. ध्यानात बसत, उदाहरण ध्यानात बसत. नाम कशाला म्हणतात? नाम सांगणाऱ्याला तरी कळत, अरे ऐकणाऱ्याला नाही कळलं त्याला गुन्हा माफ आहे. ऐकणाऱ्याला नाही कळलं त्याला गुन्हा माफ आहे, पण सांगणाऱ्या माणसाला गुन्हा माफ व्हायचा नाही. नाही 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 नाही. अरे तू एकाचा सत्यानाश नाही केला, लाखोनी लोकांचा सत्यानाश केला तू, गुन्हा तुला माफ नाही. उपाधीला जे ठेवलेलं आहे, आजाजीनं काका काकीनं मामा मामीनं चुलत्या चुलतीनं शेजाऱ्या पाजाऱ्यानं व्यवहार चालावा म्हणून उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. आणि अनादी कालापासून परंपरागत जे चालत आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. सांगणाऱ्याचा मेंदू हँग झाला, त्याला ही गोष्ट उमजत नाही. आणि जे 72 पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा अपप्रचार करतात, हे धर्मपुढवी माणसं, त्यांचं काय ऐकता? आमचा वारकरी संप्रदाय, तू इकडे ये, मी वाट बघून तुला दाखवतो मी कोणता पंथ येतो. कुठं खटला न्यायचा तिथं न्या. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, महाविष्णू चैतन्याचे मूळ, महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, राय फळाचे धोनिया, रामराय धोनिया. नाम जर बोलायचा विषय असता, ऐका ऐका ओ अण्णा ऐका, नाम जर बोलायचा विषय राहिला असता, या हिंदुस्थानाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली असती. महाराष्ट्रातला कीर्तनकार काही दगड खातो का? अक्कल गहाण पडली का? अरे तुकड्यावर लागलेला आहेस तू, तुला ज्ञानोबा तुकोबा रायशी काही गेलं नाही. नामानं तुमचा उद्धार होणार. कीर्तन सांगणाऱ्या माणसाला ही गोष्ट अगोदर कळावी. बसलेल्या श्रोत्याजनांना नाही कळलं तरी चालेल, सांगणाऱ्या माणसावर भरोसा या समाजाचा. सांगणाऱ्या माणसानं थळ सांगावं का काही पण सांगावं. उपजली या बालकाशी नाव नये तयापाशी, ठेवी येल्या नावाशी. हे सकाराम, हे तुकाराम, हे गंगाराम, हे साहेबू, हा खंडू, हा उखंडू, हा शेणपडू, ही कमल, ही विमल, ही सुमन. उपाधीला जे ठेवलेलं आहे, ओळखण्याच्या दृष्टी कापड झाला. व्यवहारासाठी याले कापड म्हणतात. याचं अधिष्ठान कापूस आहे. तुम्हाला काय कापूसाचा फाडून दाखवू का रे मी? ज्ञानोबारायला दगड आडवा करून घ्यावा लागला वयाच्या 22व्या वर्षी. तुकोबारायला देखील म्हणावं लागलं, दिसू नये जनाय शेकरी वर्ष आणि 3 महिने मी सांगितलं, मत सांगितलं, अहोरात्र सांगितलं, देहाचा विचार न करता सांगितलं.
बायका पोरांना ऊन वाऱ्यावर सोडलं, घरादारावर तुळशी पत्र वाहिलं. 41 वर्ष आणि 3 महिने मी सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी या धर्म पाखंडी लोकांनी निंदा केले, पण अनुमोदन दिलं नाही. दिसू नये जन आयशे करी नारायणा. अरे उपाधीला जे ठेवलेलं आहे, आजाजीनं काका काकीनं त्याला नाव म्हणतात आणि अनादी काळापासून परंपरागत चालत आलेला आहे त्याला नाम म्हणतात. उपाधीचं जे ठेवलेलं आहे ते घेतल्यानंतर सत्कर्म करतं आणि भगवंताचं नाम घेतल्यानंतर जन्म मरणाचा फैसला होतो. नाम आणि नावाचा 36 आहे. 36 नाव आणि नाम 36 आहे. 36 पाठीवर काहीच करत नाही मित्र, फक्त भगवंताचं नाम करायचं. लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार. वायले झाड हरी विना हरी विना हरी विना, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. वायले झाड हरी विना हरी विना हरी विना, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. तुम्ही देहाच्या बाबतीत वर्णन करू शकता, उपाधीच्या बाबतीत वर्णन करू शकता, देवाच्या बाबतीत काय सांगू शकता. कीर्तन सुटल्यानंतर मला भेटा. आकाराच्या बाबतीत बोलू शकता, या देहाच्या बाबतीत काहीतरी सांगू शकता, हानीच्या बाबतीत काय बोलू शकता. देवाच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही. एकच पर्याय मार्ग आहे, सद्गुरूला शरण जाणे. भगवंताच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही. भगवंताच्या अस्तित्वाचा जर विचार केला मित्रांनो, नैनम छिंदन्ति सहस्राणि. भगवंताच्या अस्तित्वाचा जर विचार केला, नैनम छिंदन्ति सहस्राणि नैनम दहति भाव. पत्नी रतीच्या सुखाच्या बाबतीत काही वर्णन करता येत नाही. किती खालच्या दर्जाला येऊन बोलावं लागतं रे. रती सुखाच्या बाबतीत वर्णन करता येत नाही. किती खाली येऊन सांगावं लागतं रे. बिना आबरूचा धंदा. रती सुखाच्या बाबतीत जसं वर्णन करता येत नाही, तसं हरीच्या बाबतीत वर्णन करता येत नाही. हरी जसा अव्यक्ता, हरी कातड्याच्या डोळ्यानं दिसत नाही. बोटानं हरी दाखवता येत नाही. कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. या गावाचं काय नाव आहे भाऊ? आता अभंगाकडे येऊ आपण. काय नाव बोलले? वैरागड. कुठे वैरागड?
कीर्तन सुटल्यावर मी तुमचा अनुग्रह घेतो. मला वैरागड दाखवा बोट लावून. कुठे वैरागड? मी कीर्तन सुटल्यावर तुमचा अनुग्रह घेतो. मला बोट लावून दाखवा वैरागड. धनराजा तू गेल्या वर्ष पण आलता ना रे? कुठं कुठं आलता? वैरागड मध्ये. येस ते वैरागड. हो ना? कुठे आहे वैरागड? मला बोट लावून दाखवा हे वैरागड. अरे हे तर कटआउट आहे. मला बोट लावून दाखवा वैरागड कुठे आहे. हे तर भिताड आहे. ही तर खिडकी आहे. तुम्ही जिथं बोट टोचला हा तर दरवाजा आहे. हे तर काचा कवलंय. हे तर काही म्हशी आहे. या तर कोंबड्या बकरे आहे. येते येणारे जाणारे बाया माणसं आहेत, गाड्या मोटर आहेत. प्रश्न असा चालला वैरागड कुठं? आवे निराकार नाही निराकार नाही शब्द बोलू आता आपण. शहाण्या माणसाला लवकर कळतं. शहाण्या माणसाला लवकर कळतं. जो शहाणा नवरा असतो पशी आपटल्या बरोबर कळतं साखर संपलेली. गधडला नाही कळत. शहाण्या माणसाला लवकर कळतं. मध्यम वर्गीयाला जरा लेट कळतं. आणि बहुपुतीचे जे माणसं आहेत आगपेट्याच्या आगपेट्या जरी खुपसून दिल्या धुराला निघल पण जाड होणार नाही. अशा 3 प्रकारची माणसं या जगात आहेत. एखादा भाग्यवान आहे द्वारकेचे राणे पांढऱ्या घरी त्याला लवकर कळेल. खरं सांगा देव मर्यादित आहे का विश्वव्यापक आहे? खरं सांगा. खरं सांगा रे. खरं माय मर्जी नाही. देव मर्यादित का विश्वव्यापक? हा देवी देवता अनंत असते. देव तर एकच आहे का? आणि त्या देवाचं नाम खरंय. ज्या अर्थी तो देव खरा आहे त्या देवाचं नाम खरं आहे. तो देव जेवढा मोठा आहे अव्यक्त निराकार नाही त्याशी आकार तेवढंच त्याचं नाम देखील मोठं आहे. देव आणि नामाचा संबंध एक आहे. देव आणि नाम वेगळं करू नका. तुका म्हणे पहा शब्दाची देव. 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 देवाचं नाम खरं आहे. ज्याप्रमाणे समुद्र आणि समुद्रावरची लाट एक आहे तसं देव आणि देवाचं नाम एक आहे. अंगावरचा दाग दागिना आणि सोनं जसं एक आहे तसं देव आणि देवाचं नाम एक आहे. दूध आणि दुधाचा पांढरापणा जसा एक आहे तसं देव आणि देवाचं नाम एक आहे. मरायचं का आता तुमच्या पुढे आम्ही? आणि एवढीच गोष्ट या जगामध्ये खरी आहे. अन्यथा या जगामध्ये काहीच खरं नाही. अभंगाची पैल
कळली तर जमत, रीत जर नाही कळली, आयुष्य जरी घालवलं या परंपरेमध्ये तरी सुद्धा मेळ बसायचा नाही. विजयाबाई कुठं बसलेली आहे? मला उद्या कीर्तनाला जायचंय, माझे कपडे धुवून टाक. आता कपडे धुवून टाक, कपडे धुवून टाक, का कपड्याचा मळ काढून टाक. आता मरायचं का आम्ही तुमच्या पुढं? कपडे धुवून टाक. काय अर्थ लावणार? मरायचं का आता आम्ही तुमच्या पुढं? काय लुटून देताय सवाल? कपडे धुवून टाक. कपडे धुवून टाक म्हणजे काय? मळ काढून टाकणं डोक्यात बसत नाही? बसत रे. मृदंग वाजवणारा दादा दिसतो, लाकडाचा मृदुंग दिसतो, जनावराचं कातड दिसत, कातड्याला थाप मारल्यावर काहीतरी बाहेर पडत. नाही दिसत? नाही दिसत? नाही आहे, आहे ना? विठ्ठल दादा आहे ना? थाप मारवर आहे ना? दिसत का? साकारामध्ये मूर्त का निराकारामध्ये मूर्त? निराकारामध्ये मूर्त. विनेकरी आजोबा दिसतात, विना दिसतो, 2-5 तारा दिसतात. तारांना बोट मारा बरं आजोबा. आहे बघा, तारांना बोट मारल्याबरोबर काहीतरी बाहेर पडत ना? दिसत का? नाही आहे ना? दिसत? साकारात मूर्त का निराकारात मूर्त? ताड दाखव तरी टाळ दिसतो. कंपनीमध्ये कारागिरानं टाळ बनवला का नाही? वासनेने तुम्हा आपणाला सगळ्यांना बनवलं. कोणी बनवलं? वासनेने बनवलं. जन्म घेणे लागे. कंपनीमध्ये कारागिरानं टाळ बनवला. टाळाला टाळ मारल्याबरोबर बाहेर काहीतरी पडत ना? टाळ दिसतो. टाळ आज आहे, उद्या नाही. जी गोष्ट चांबड्याच्या डोळ्यानं दिसते अण्णा, ती आज आहे, उद्या नाही. वाराणसी तीर्थक्षेत्रानाश प्रमाण आहे. टाळ आज दिसतो. चांबड्याच्या डोळ्यानं या जगामध्ये जेवढं दिसतं तेवढं नासक आहे. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. खरं सांगा, जाणारं बरोबर आहे का राहणारं बरोबर आहे? टाळो टाळी लोपला नाद, टाळो टाळी लोपला नाद. टाळाला हसरी ज्याच्यामुळे आहे ती गोष्ट दिसते. नादामुळे याला किंमत आहे ना? तुम्हा आपणाला आत्म्यामुळे किंमत आहे ना? या हाडामासाचं एक डबड का नाही? हा ढाचा, हा पिंजरा आपणाला दिसतो ना? आज आहे, उद्या नाही. आत्मा आज आहे, उद्या पण आहे ना? मग न दिसणारी गोष्ट खरी का दिसणारी गोष्ट खरी?
जी गोष्ट दिसणारी आहे त्याला आम्ही सन्मुख आहोत आणि जी गोष्ट न दिसणारी आहे त्याला पाठपोळे आहोत. सांगणाऱ्या महाराजा सगळ आणि दररोज म्हणतात नाही गाडाविला नाही नाही घडविला नाही पैसाविला पुंडलिकाला भेटावया पुंडलिकाला भेटावया मन पुंडलिका आवरोनी त्याला देणे होय स्वैरा पुन्हा वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना रास वावरना उतारा खरा रास ना आणि तासाभरापासून हे जे मी पोंबलू राहिलो ज्ञानोबा तुकारामाचं वावराचा उतारा खरा आहे आणि हे उदाहरण नाही घडविला नाही बैसविला टाळ घडवला टाळ बसवला टाळ उचलला नाद उचलता येतो का नादाला बसवता येतं का नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया मन पुंडलिक शब्द समजतात आवरोनी धरांतेने वय सोयरात मारा. नाद साकारामध्ये मुडतो का निराकारामध्ये मुडतो निराकारामध्ये मुडतो. येही संपलं उदाहरण येही संपलं येही उदाहरण संपलं. आता शेवटचं उदाहरण सांगतो. या ठिकाणी मी सावळ्या रंगाचा सडपातळ भांड्याचा दिसतो. तासाभरापासून माझे शब्द बाहेर पडतात. काही शब्द डोळ्याला पाणी आणतात काही शब्द काळजाले भुक्क पाडतात. परत याचं तोंड बघायचं नाही. काही माणसं काही शब्द डोळ्याला पाणी आणतात काही काळजाले भुक्क पाडतात काही हास्य निर्माण करतात आणि काही शब्द जणू काही मोतीला आलाय. अशातला परिणाम करतोय शब्द. शब्द दिसतात मुखात निघालेले शब्द दिसतात नाही. शब्द निराकार का साकार निराकार आहे. अरे उमटणारे शब्द जर निराकार आहे माझ्या समोर तुम्ही बसलेले साकार का निराकार. तुम्ही माझ्या समोर जे बसलेले आहेत पाहुणे तुम्ही साकार का निराकार. या शरीराचा विचार करायचा नाही विचार करायचा तुमचा. हे काळाचे धनकुबेराचे तुम्हाला काळाची भय नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहे तुम्ही साकारामध्ये मुडतात का निराकारामध्ये मुडतात. निराकारात कधी ओढून बघितलं. तुकोबारायनं शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगितलं होतं अरे या शिवबाला स्वतःची ओळख नाही दुसऱ्याची कवा ओळख करायचा. अरे यांना स्वतःला स्वतःच स्मरण राहिलं नाही दुसऱ्याचं स्मरण कवा करतील. शब्द जरा चांगले ऐका. या जगाच्या पाठीवर भगवंत आणि भगवंताचं नाम खरं आहे अन्यथा या जगात दुसरं काय. आणि त्यानंच तुम्हाला मुक्तता मिळेल त्यानं तुमचा उद्धार होईल अन्यथा कशाने होणार नाही. अभंगाची दुसरी
प्रमाण जर राहिले नसते मृदुंग वाजवणारे दादा, नक्की या आतंकवादी लोकांनी मर्डर केला असता. कीर्तनकार महाराजांना लय राग, महाराजांना राग असावा का रे दादा? महाराजांना, महाराज लोकांना राग असावा का? आता तासाभरापासून तुमच्या पुढे मी बोलून राहिलो. काका खरं सांगा, ज्ञानोबा तुकारामाला सोडून काही वेगळं सांगितलं का? गोटीच्या बोहाचं सांगितलं का? माझ्या संतू दादाचं मी सांगितलं? अरे तुम्हाला जे मान्य आहे ज्ञानोबा तुकोबा, ते ज्ञानोबा तुकारामाचं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो ना. वयाच्या 16 वर्षी माझ्या ज्ञानोबारायनं तुम्हाला देवाच्या द्वारामध्ये उभं राहायला सांगितलं. आम्ही देवळाच्या दारामध्ये जाऊन उभे राहतो. आता ही इमानदारी आहे का बेईमानी आहे? खरं बोला बरं. माझ्या ज्ञानोबारायने 800 वर्षापूर्वी देवाच्या द्वारात उभं राहा सांगितलं दादा आपल्याला. देवाच्या द्वारात उभे राहा. 800 वर्ष झाले, 800 वर्ष देवाच्या द्वारात उभे राहा. आम्ही देवळाच्या दारात उभे राहतो. आता ही इमानदारी आहे का बेईमानी आहे? देवा करायचं ना गड्या, मला बोलू द्या. करायचं ना गड्या तर संतांनी सांगितलेल्या प्रमाणे करावं, मनमानी करू नये. 9व्या अध्यायामध्ये माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलं, गाय म्हशीच्या काशेमध्ये तूर आहे, गोचिडाला कळत. अरे तुम्हाला ज्ञानेश्वरी मान्य आहे ज्ञानोबारायांची? ज्ञानेश्वरीतला ज्ञानोबारायांचा देव मान्य नाही. आपल्या बापानं 2-4 एकर जमीन आपल्या नावानं करून दिली. ती जमीन काय तुम्हाला वर्णन करण्यासाठी आहे निव्वळ का बी पेरण्यासाठी आहे? किती माणसं बी पेरतात? कीर्तनकार महाराजा सगट टोल नाक्यावर टाळ्या वाजवा ना, तिकडं करा ना, काढा इकडं ना. काही ज्ञानेश्वरी आपली माय आहे, ज्ञानेश्वरी आपले बाप आहे. आहेत का? ज्ञानेश्वरीतला देव खरा नाही? ज्ञानेश्वरीतला देव खरा नाही? अरे तुम्ही ज्याला देव केलं, माझ्या विदर्भ देशातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, तुम्ही ज्याला देव बनवलं अज्ञानाने, त्याच्या कुत्राला फिरस्त कुत्र मुतून गेलं तरी तुमचा अज्ञानानं तयार केलेला देव त्या कुत्र्याला हळ म्हणत नाही. शेंदरी हंदारी दैवते, शेंदरी हंदारी दैवते, शेंदरी हंदारी दैवते. काहीच बोलत नव्हतो का मी? तुकडोजी महाराज. विदर्भ देशातले राष्ट्रसंत गाडगे महाराज म्हणतात, तुम्ही अज्ञानानं जो देव तयार केला, ते देवावर कुत्र जरी मुतलं, फिरस्त कुत्र, तरी तुम्ही अज्ञानानं जो देव तयार केला तो हाळ म्हणत नाही. काय म्हणायचं होतं महाराजांना? केला का कधी विचार?
सांगणाऱ्या माणसानं या गोष्टीचा विचार केला का? आमचं चुकलं का संतांचं चुकलं? तुम्ही चहा फुकून पिता का तशीच पिता? तशीच पिता? तशीच प्यायला काय रोग येतो? का पित नाही? म्हणला जीभ पोडते. ही कशी अक्कल आहे कीर्तनकार महाराजाला? इथं काय अक्कल घाण पडावी का? अरे चहा फुकून पिताय, आहे का कुठं ज्ञानेश्वरी मध्ये बोल की चहा फुकून प्यावी? तुम्ही सकाळ झाल्यानंतर तुमनं वावर खुरपतास का? उठल्या सुटल्या कोणा बी खुरपतास? येणं न तेणं कंदील लावून येणं फुकट फौजदाऱ्या. तुमचाच वावर खुरपता, तुमच्याच कापसावर फवारा मारता का कोणाच्या बी वावरात फवारता? शेल सगळ्यात करे भाऊ. कळतं ना माणसाला या गोष्टी कळतात ना. ज्ञानेश्वर महाराजांकडे जरा उडून जाऊ आपण. अब्रूदार माणसाला शब्द लागतात, तिला अब्रूच्याले नाही लागत. निर्जीव या अभंगाची सुरुवात आहे. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये सर्च केल्यानंतर अभंग येतो. अभंग गोटीच्या बुवाचा नाही, अभंग माझा पवार दादाचा नाही, अभंग माझा वैयक्तिक नाही. ज्या जीवावर बायका पोरे पोचले जातात त्या ज्ञानोबरायांचा अभंग सर्च केल्या बरोबर मोबाईल मध्ये येतोय. नंबर पहिली ओळ अशी आहे, निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझ निदैव देईल काय, कवड्या गुणी फुली पडली गवार, तीर्थाच्या माहेरांवर अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुमच्या हृदय भुवनी देवडिया सदा झाशिया नाठाया, मोकशीला आता म्हणे ज्ञानदेव ज्ञानेश्वर. सांगण्यासारखं काय राहिलं रे दादा? हो दादा, जीव घ्यायचा राहिला आता बस मायच्या हो कधी जीव घ्यायचा राहिला रे. सांगण्यासारखं काय राहिलं रे? आता बघा, कमळाच्या पाकळीमध्ये मकरंद आहे, बेडकाला कळत नाही. काय म्हणायचं ज्ञानोबाला? मारलं रे तुम्ही ज्ञानोबारायला, मारलं रे. तोंडात रक्त गडे तोपर्यंत लाकडाचा ठोका दिला रे. शियन मारलं रे, दगडानं सोडलं रे. आमचं भाग्य बरं आहे, अजून शियन मारत नाही दगडानं. ज्ञानोबारायनं काय चूक केली रे दादा? काय तुमचं घोडं मारलं रे दादा? अय शेंड्यावाले हो, काय तुमचं घोडं मारलं रे? जे सांगितलं ते खरंच सांगितलं ना, का दुसरं काही सांगितलं? मायो, चहा उकळल्यानंतर पातेल्यामध्ये चहा ठेवता ना पाहुण्यांसाठी, चहा उकळल्यानंतर त्या पातेल्याला तुम्ही तसाच हात लावता, काही साधन वापरता? चहा उकळल्यानंतर पाहुण्याला चहा द्यायचा पातेल्यातला, पातेल्याला तसा तुम्ही हात लावता का काही साधन वापरता? काही साधन वापरता? काय असतं साधन? एक तुम्ही आतमध्ये मौत वाट लावली गेलात का? आणि एखादा दुसरा सोंगाड्या जर इथं राहिला, एखादा दुसरा सोंगाड्या जर इथं राहिला असता तर कशाला जीव घेताय? पाहुण्यांना जर चहा द्यायचा असेल तसाच पातेल्याला हात लावता का काही साधनाचा वापर करता? एखादा हातात कपडा असेल, आता कपडा घेता, किंवा लोखंडाची ती तुमच्याकडे काय म्हणताय सांची, सांची साधन घेता ना सांची, तशी इथं पण सांची आहे. येणे तुटती बंधने, पै सृष्टीच्या उपक्रमा विरतमा, येणायचा ब्रह्मा एकला जीवता, ईश्वरा ते न ओळखे, थोरू केला एके नामे, ब्रह्माचा बोला फिडावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बाके, असा मंत्र मला द्या. जननय जन्मय
छोटासा दृष्टांत सांगतो. उमगला तर उमगला, नाही उमगला तर मग आता का मरू का तुमच्या पुढे मी? लगेच अभंगाच्या तिसऱ्या ओळकडे येतो. अगोदर तुमचा पाया पडतो. तुम्ही माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माया आणि भगिनी आहात. मी आता थोडस बोलतो. लगीन करून माहेरी राहणं बरोबर आहे का नांदायला जाणं बरोबर आहे? लगीन करून, मी पण लगीन केलं बघा, हे मंगळसूत्र आहे. धन्य श्रीपाद मुरारी लगीन करून माहेरी राहणं बरं का नांदायला जाणं बरं? हातभर बांगड्या, एवढा मोठा कुंकू, एवढाले पायामध्ये जोडवे, एवढाले मोठाले पैंजण, एवढी मोठी शेंडी, 9 एकर 11 गुंठा, अर्धा फुट. बा पोळ्याचा बैल तरी कमी नखऱ्यात असन. एवढी पतिव्रता नखऱ्यामध्ये पोळ्या येणारे आता पुढं. पोळ्याच्या दिवसाला मारुती बाप्पाच्या देवळाला, माझ्या बाबाच्या देवळाला हाणायचा येडा. पहिलं नखऱ्यातले पहिलं येडा आणत नाही, गाली लोटा. आता तुला विमान येईन का घ्यायला? नाही, नखरा मत चाललाय. माहेरी राहायचं. तो आला 2-4-8 दिवसांनी लगीन झाल्यानंतर. 2-4-8 दिवस राहिला, मालाचा मचका खाल्ला. चालायचा आता बिगी बिगी. ती म्हणती नाही, लगीन कशाला केलं? म्हटलं मी श्रीमंताची लेक, सोन्याच्या फ्रेम मध्ये तुमची प्रतिमा मोडून आणली माझ्या बापाने. बघा तुम्हाला देवघरात नेतो. नवऱ्याला नेलं देवघरामध्ये, मस्त डेकोरेशन शायनिंग मध्ये प्रतिमा बनवली. 25 रुपयाला एकच उत्पत्ती, 100 रुपयाला 4च उत्पत्त्या, कमीत कमी 200-300 रुपयाचा एकच हार. दिवसातनं 3दा हार घालायची आणि दररोज येडा मारायची. म्हणलं त्यांनी मी तुम्हाला तिथं यायलाच पाहिजे का? असं काही नसतं. तुमच्या प्रतिमेला इथं दररोज पुजते. आता नवऱ्याची प्रतिमा पुजणं बरोबर आहे का? त्या पोऱ्याच्या बापाने लगीन केलंय, त्या पोऱ्याचं ऊस वाटण्यासाठी लगीन केलं का तुला प्रतिमेला येडा आणण्यासाठी केलं का?
हा? मी काय बोलतो ते समजतं का? हा? हृदयातला भाव प्रगट होण्यासाठी, जीव सृष्टी निर्माण करण्यासाठी केवी जीव शिवाची अवचटी, भक्तीच्या पेठे झाली भेटी, मग आत्मसाक्षात्कारे पडी विटी, संधी माझी उठे आणि वार तुम्हाला रतन व्हावं लागेल ना. समुद्र कवा होता येईल मिठाला? समुद्राशी रथ झाल्यानंतर ना वंशाला दिवा कवा व्हायचा? फोटोला उद्बत्त्या वाढल्यानंतर. आता कशाला मला पुढं बोलायला होता? शब्द कळीत नाही काय माणसाला? मग हृदयातला भाव प्रगट होण्यासाठी पानकड्यातला पाऊस पडतो, रिप 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 रिप. किती अडचणीत मोर असू द्या, हा? भावनिका झाला न पती आणि पत्नीच, मोर आणि पावसाचं काहीतरी संबंध आहे, काहीतरी नातं आहे. पानकळ्यातला पाऊस आणि मोर. कोंबड्याचं नाही बोलत मी, भुंडा उघडा पडेल. कोंबडे करावा प्रयत्न कोंबड्याने. पाऊस पडला का कोंबडं खुडखुड करत, खाटीच्या आडोशाला, वावराच्या कुंपणाला. का नाही? कोंबड्याचा विषय नाही, मोराचा विषय. मोराचा आणि त्या पानकड्यातल्या पावसाचा काहीतरी संबंध आहे. माझी मज झाली अनावरवाचा, पतिव्रतेचा धन्याचा काहीतरी संबंध आहे. अभंगाची तिसरी ओळ, नामाचा आणि नामधारकाचा काहीतरी संबंध आहे. भावजाच्या गाठी, भावजाच्या गाठी, संप्रदायाच्या नियमानं आपण इथपर्यंत आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, मुखानं देवाचं भजन करूया. विठोबा
शिवपुरी उठू नका